नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मी अँड स्पीड या चॅनलवरती. जसं की तुम्ही बघू शकता, आपण राईडला निघालो आहे आपल्या गावातून. राईडला म्हणजे अजून काय डेस्टिनेशन फिक्स नाही आहे. तसं ठरलं आहे तर खरं की श्रीवर्धनला जायचं, पण तिकडे काय कुठे फिरायचं वगैरे ते काहीच फिक्स नाही आहे. इथून पहिलं आपण बंदरावरती जाऊ, तिथून मण्याला उचलू आणि आपण पुढे मग श्रीवर्धनला जाऊ. तसा तो निघाला आहे करून, मध्ये रस्त्यात भेटेलच आपल्याला. उशीर झाला थोडा, 7 वाजता निघायचं होतं, पण फोनचे चार्जिंग केबल खराब झाले वाटतं. मग सकाळी आंघोळीला जाताना फोन चार्जिंगला लावला, पण काय चार्जिंग झालीच नाही. पण असो, 7:30 वाजलेत, निघालो आहे आपण. बघूया आज काय काय आपण कवर करू शकतो आणि काय काय आपल्याला हे करायला भेटेल ते. मे बी कॅमेरा थोडा क्रॉस बसतोय. हा आमचा शिपोळे बंदरगाव. हा आला झाटू. हा तुझ्या फोनला चार्जिंग का नाही आहे? चला, मण्याला घेतले आणि आता आपण चाललोय बाणकोटच्या जेटीकडे. पोहोचू तशा आपण आता वेश्वीमधून बाजारपेठेतून खाली उतरू आणि मग तिकडून जाऊ आपण जेटीकडे. जेटी बघूया आता कितीची भेटली तर 8ची भेटेल किंवा जी कुठली पण भेटेल ती. ठीक आहे, इथून लेफ्टला जाऊन पण पुढे एक राईट आहे, पण आपण इथून बाजारपेठेतून जाऊया. ठीक आहे, सकाळी सकाळी शाळेला चाललेत पोरं. गावात रस्ता लय छोटा आहे, पण ठीक आहे. ही वेशवीची बाजारपेठ. आता अगोदर देवारला जायची पब्लिक, पण आता कसे इकडे दुकानं वगैरे वाढली, भाज्या वगैरे भेटतात, तर मग पब्लिक इकडेच येते आता. हे मोठं दुकान आमचं, किराणा दुकान. हा, तो वरून रस्त्यानं येणारा तो हा इथे भेटतो, तिकडून वरून आलो तर. आणि हा बाजारपेठेतून येणारा रस्ता हा चालला आता ॲक्च्युली बाणकोट कोळीवाडा म्हणजे वाल्मिकी नगरकडे. पण त्याच्या अगोदरच आपल्याला भेटेल जेटी. आपण तिकडे राईट मारू. हे बघा, इथून सरळ बाणकोट कोळीवाडा किंवा वाल्मिकी नगर, आणि हा इकडे जायचा आपल्याला जेटीकडे. माहिती जेटी लागली असेल तर बरं होईल. लागलेलीच आहे. मान्या, तिकीट काढतोयस काय? 120 रुपये घेईल काहीतरी. त्याला बोल गाडी सोबत ड्रायव्हर पकडून 2 माणसं. ठीक आहे. हां, नंबर 0219 MH14 MJ 0219. मला तिकीट काढतोय तिथे, समोर जेटी उभी आहे. चला, तो तिकीट काढतोय तोपर्यंत आपण गाडी लावून घेऊ आतमध्ये. सकाळ असल्यामुळे गर्दी कमी आहे. तशा रे बापरे, पाय सरकतायत. ठीक आहे, सेफ अँड सिक्युअर. ते बघा मॉर्निंग व्ह्यू, या दुसऱ्या 2 जेटी. जेटी क्रॉस करून आम्ही पुढे हरिहरेश्वरला चाललो आहे. चला जाऊया. हां ठीक आहे, थांब गाडी फिरवून घेतो.
इथे माकडं दिसलेली, मन्या फोटो काढायला थांबलेला. माणसाला जसा मन्या उतरला तशी ते माकडं पळून गेली. चला पुढच्या रस्त्याला 2 मिनिटात पोहोचूत. असा हा रस्ता आहे एकदम मस्त. अशी दोन्ही साईडने झाडी. हा काय आहे इकडे? सावित्री सिंधू सागर संगम. बघू नव्हे. काय काय बघूया आता. पण साला नेमका कुठे? अच्छा लेफ्ट साईडला जायचं आहे ना. इकडे राईट साईडला का लेफ्ट साईडला? ओ भाई गाडी अडकेल याच्यात. धसायची गाडी. का घेऊया हळूहळू? उतरतोयस? उतरतोयस? हा ही बघ धसते गाडी. मग असून दे इथंच. गाडी इथंच उभी करूया आपण. जाऊ नये पुढनं. चल फोन असून दे काय गाडीलाच. अरे भाई क्लास एकदम. गाडी आली असती तर मजा आली असती यार. मस्त एकदम मस्त. अच्छा ही सुरूची झाडं बोलतोय ना तू? ही वाली ही बघ. काय माहिती कोणी काढली ती. हा इथे आपली नदी समुद्राला भेटते ना. बरोबर. आणि तो तिथे ब्रिज बनतोय. तो ब्रिज बनतोय म्हणून इथं आता हा पाणी उतरत चाललाय खाली. इकडे ना ही सगळी हे वाळू साठत चाललंय बघ. मस्त. पण हा रस्ता आणखीन पुढं कुठेतरी जातोय. हा बघ वरच्या साईडून इकडे. सनराईज पॉइंट बघून झाला इथला. आता आपला रस्ता कंटिन्यू करूया हरिहरेश्वरचा. 1 मिनिटावरतीच दाखवते. जवळच आहे. पोचू तसे. हां माईक लावला आहे ना रे आतमध्ये. ही वायर माईकचीच आहे. तसं वायरलेसली पण कनेक्ट होतो रे. पण साला प्रॉब्लेम काय आहे, वायरलेस कनेक्शन ना टाईम घेतं कधी कधी. मग कधी कधी असा सीन होतो की मी कॅमेरा चालू करतो, बोंबलतो त्याच्यात, पण माईक कनेक्टेड नसला ना का मध्ये आवाज बरोबर येत नाही. हां मागे पुढे नाही होत. अरे आवाजच रेकॉर्ड होत नाही त्याच्यात. हो तो बरोबर येतो. लेटेन्सी इश्यू नाही आहे काय त्याच्यात? आलं तशा हरिहरेश्वर मंदिराजवळ. जरा रस्त्याचा चुकामुक झाली. मध्ये रस्त्याचं काम चालू आहे तिथे. पण ठीक आहे. त्या काकाने सांगितलं बाबा इथून इथे जावा. गाडी सध्या इथे उभी करतोय चौकीच्या तिथे. आणि मंदिरात जाऊन येतो मग भेटतो. ठीक आहे चला. आलोच. चला हरिहरेश्वर दर्शन झालेलं आहे. नाश्ता केला होता आम्ही मस्तपैकी. 2 वडापाव 1 चाय. ठरलेलाच नाश्ता. आता निघतोय आर्वीच्या रस्त्याने. 42 मिनटं दाखवते. 26 किलोमीटर. बघू तो जो मेन स्पॉट आहे तिथला शॉट भेटला तर उत्तम. ठीक आहे भेटू पुढे चांगल्या रस्त्याला लागल्याच्या नंतर. मग असे काय झालं, इथल्या या रस्त्यामध्ये कन्फ्युजन झालं. तिथं पाटी लावलेले आहे व्हेकल्स नॉट अलाउड. मग आम्ही इकडे टाकली तर इकडचा रस्ता बंद आहे. खाली काम चालू आहे. मला इकडूनच आलेलो ना आपण. हां ठीक आहे. हे बघा ह्या अशा रस्त्यावरती गाडी चालवायला मजा येईल नाही तर काय. मस्तपैकी दोन्ही साईडून झाडी. रस्ता पण एकदम मस्त क्लास एकदम. मस्तपैकी राईडची मजा घेत चाललो आहे आता आपण आर्वीला. आणि कसं सकाळचा टायमिंग आहे त्यातल्या त्यात, त्याच्यामुळे तर आणखीनच मस्त वाटते. थंड हवा लागते ना जरा अशी. थंडी नाही आहे पण थंड हवा आहे, त्याच्यामुळे आणखीन चांगलं वाटतंय. तर रस्ता इतका छान असल्याच्या नंतर राईड करायला तर मजा येणारच. मस्त वाटतं एकदम असं.
बाईकवर ते ह्या साईडला पहिल्यांदाच आलो आहे. चला, अर्ध्या तासाची गाडी चालवून आपण आता आरवी बीचला जायला लेफ्ट मारला आहे मेन रोडवरून. 3 किलोमीटर दाखवत आहे अजून. ठीक आहे, सिंगल रोड आहे आता इकडे. खारी हवा आता फील व्हायला लागले नाकात आणि खाजण चालू झालंय. याचा अर्थ आपण पोहोचू थोड्याच वेळात. मस्त वाटतं पण असं समुद्राच्या जवळ यायला लागलो ना का असं ती जी खारी हवा नाकात घुसते ना आणि मग तो असा यु नो दॅट नॉस्टॅल्जिया हिट होतो तेव्हा. हे काय आलंय समोर आता. चला, आलोय आरावी बीचला. आरावी बीच इट इज. हे समोर दिसतंय आपल्याला बीच. फायनली वी आर हिअर. मना खाली उतरायचं आहे. हे बघा, हे आहे आरावी बीच. बीचचं आम्हाला काय तसं नवल नाही, कारण हे आमच्या घरच्यासारखंच आहे. आम्ही आपल्या आलो आहे नुसते फिरायला. काय खायचं आहे का म्हणे? काय खायचं आहे इथं? ॲटलिस्ट हे वॉटर स्पोर्ट्स तरी आहेत यार, म्हणजे राईड्स वगैरे आहेत. गुहागरला गेलेलो ना, तिकडे राईड्स वगैरे नाही नव्हत्या. काय फोटो काढतोय इथे? आपल्या गाडीचा फोटो काढ मस्तपैकी. मने भाई माझे आणि गाडीचे फोटोज काढतोय, तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओज एन्जॉय करा. आणि शेवटी आरवी बीचचा तो फेमस स्पॉट, जिथले व्हिडिओज आपल्याला नेहमीच इंस्टाग्रामवरती दिसत असतात. पावणे 12 व्हायला आलेत आता, पण आता उन्हाच्या झळा एवढ्या लागत आहेत ना, म्हणजे असं जाणवतं अक्षरशः. ते बरं झालं मी जॅकेट घातलंय, पण तरी पण ते असं फील होतंय नुसतं. आणि हे रायडर्स चाललेत फास्ट एकदम. कसली घाई लागले त्यांना काय माहिती. अरे ह्यांच्यामुळे काय होतं माहिती आहे, हे असे फास्ट जातात. समजा एखादा गावातला माणूस जात असेल ना, त्याला कट वगैरे मारून गेले, अरे भेंडे तो माणूस भाऊ चालतो यार, है ना. ते कळत नाही, हे फक्त स्वतःची काळजी करतात. स्वतःची काळजी पण करतात की नाही काय माहिती. इतकी बेकार गरमी मारते ना, म्हणजे असं काय सांगू आता. ओव्हनचा फील येतो, ओव्हनचा पुरा असा गरम गरम हवा मारत आहेत नुसत्या. कधी एकदा तर घरी पोचतोय असं झालं. त्यातल्या त्याच्या यायला फोनची बॅटरी पण डाऊन व्हायला आले, 10%ची वॉर्निंग आले. पण ठीक आहे, हा रस्ता आपल्या ओळखीचा आहे त्याच्यामुळे चालून जाईल आपलं. या रस्त्याने सरळ सरळ जायचं आपल्याला. बेहाल केलाय बेहाल गरमीने, मनाला डोकं धुवायला लागला. नाही आता चालू मध्ये मध्ये चालू करतो रे, सारखा सारखा नाही. तो ते रुमाल बांध डोक्याला, तेव्हा बरं वाटेल. टोपी तरी आणायला पाहिजे होतीस. पण काय पण बोला, बेकार गरमी आहे बेकार.
तरी बरं त्यातल्या तर झाडं आहेत आजूबाजूला, लगेच सावलीमध्ये थांबायला तरी भेटतंय. चला, सावित्री नदी दिसायला लागली आमची, म्हणजे आम्ही जेटीजवळ आलो. आम्हाला जायचे पलीकडे तिकडे. चला, जेटी आलेली आहे. लवकर 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 जेटी जायच्या. अच्छा, आत्ताच आले वाटतं. गाड्या उतरत आहेत आत्ताच्या. आत्ताच आले, आत्ताच आले. म्हणा तिकीट काढशील ना? तिकीट काढून येतो सर, गाडी लावतो मी पुढे. चला, जेटीवर जाऊया. ठीक आहे, चला तर इथून आता मी पलीकडे क्रॉस करणार. ठीक आहे, चला तर. आपली गाडी बरोबर लावलेली आहे. इथून आता आपण पलीकडे क्रॉस करू आणि घरी जाऊ. ठीक आहे, ह्याच्या पुढे तर काही रेकॉर्ड करणार नाही आता. तर मग आपण ब्लॉग इथेच थांबवूया. चला तर मग, या व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा. काही इम्प्रूव्ह करण्यासाठी आयडियाज द्यायच्या असतील तर त्यासुद्धा कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.